संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराज यांचे वय अवघे 19 वर्षांचे होते. 1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे छापा घालून कैद केले गेले आणि अवघ्या 1.5 महिन्यात औरंगजेबाने त्यांची अतोनात छळ करून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुनी अमावस्येला हत्या केली. हे औरंगजेबाच्या धूर्त व कपटीपणाचे द्योतक आहे. हे करूनसुद्धा औरंगजेबाचे चित्त शांत होईना. मग त्याने लगेच जुल्फिकार खानास रायगड घेण्यास रवाना केले. औरंगजेबाला ही वेळ महत्त्वाची होती, कारण संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगड मुघली सैन्यांचा सामना न करता अलगद ताब्यात येईल असे त्याला वाटत होते. रायगडावर राजाराम महाराज, छत्रपती संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई साहेब व 8 वर्षांचा मुलगा शिवाजी हे होते. त्यामुळे सगळेच सापडले तर स्वराज्य संकटात येईल, म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी स्वतःची सुटका करून घेऊन कर्नाटकातील जिंजीस जावे असे ठरले. छत्रपती संभाजी महाराजांची अतोनात छळ करून हत्या या प्रसंगामुळे संपूर्ण मराठी स्वराज्य हादरले होते. अशा कठीण प्रसंगी सारासार बुद्धीने विचार करू शकतील असे काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदरच मिळवून ठेवले होते. यामध्ये रामचंद्र पंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण, प्रल्हाद निराजी इत्यादींचा समावेश होता. या सर्व मंडळींनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कठीण परिस्थितीत मराठ्यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी राजाराम महाराज यांच्याकडे आली. जिंजी हा बलाढ्य दुर्ग जिंकून घेण्याची जबाबदारी जुल्फिकार खानावर होती. राजाराम महाराजांना पराभूत करण्यासाठी तो बलाढ्य फौज घेऊन जिंजीला आला आणि किल्ल्याला वेढा दिला. हा वेढा सलग 8 वर्षे चालू होता. राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानाला अधूनमधून तहाची बोलणी करून झुलवत ठेवले आणि हा वेढा यशस्वीपणे हाताळला. राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली 30 ते 35 हजार मराठे सैन्य जमा झाले. हे सैन्य संताजी आणि धनाजी यांच्यामध्ये विभागले गेले आणि पुन्हा मोगलांविरुद्ध लढण्यास सुरुवात झाली. संताजी आणि धनाजी यांनी या वेढ्यात मोगली अधिकाऱ्यांना जेरीस आणले. मोगल सरदार रुस्तुम खान साताऱ्याचा अजिंक्य तारा किल्ला जिंकण्याच्या प्रयत्नात होता. तेव्हा राजाराम महाराजांनी रुस्तुम खानाकडे कुमक कमी असल्याची संधी ओळखून संताजी आणि धनाजी यांना खानाच्या विरुद्ध पाठविले. मराठ्यांनी खानाचा पराभव केला. या लढाईत मराठ्यांना 4000 घोडी मिळाली, तर खानाकडून त्यांनी 1 लक्ष होऊन दंड वसूल केला. रुस्तुम खानावरील विजयामुळे मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला. जीवन मरणाच्या या संघर्षामध्ये मराठ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना पाठबळ देणे हेच मुख्य काम राजाराम महाराजांना करावयाचे होते. छत्रपती म्हणजे प्रजेचा पिता, रक्षणकर्ता या नात्याने त्यांनी हे काम अचूकरित्या केले. येथून पुढे मराठ्यांच्या लढ्यांचे लोकलढ्यात रूपांतर झाले. मराठ्यांनी रौद्र रूप धारण केल्याने पुढे मोगलांची बिकट अवस्था झाली. औरंगजेब उत्तरेकडील सरदारांकडून पैसे मागत होता, कारण मोगलांच्या सैन्यांचे पगार थकले होते. एका वर्षात मोगलांकडील बरेच सैन्य, हाती, घोडे, उंट, खेचरे मारली गेली होती. 27 वर्ष युद्धजन्य परिस्थितीमुळे 10 ते 20 पैसे 1 शेर मिळणारे धान्य 1 ते 2 रुपये शेर या दराने विकले जात होते. मोगल मराठा संघर्षाचे हे स्वरूप साधनसामग्री यांची परीक्षा होती. सर्व मोगल सैन्य या प्रदीर्घ युद्धाला कंटाळले होते. मोगलांकडे साधनसामग्री प्रचंड होती, तर मराठ्यांकडे अफाट सहनशक्ती होती. शेवटी सहनशक्तीने साधनसामग्रीवर विजय मिळविला. अशा भयंकर परिस्थितीमध्ये मराठा सैनिकांच्या कुटुंबाचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही जबाबदारी रामचंद्र पंत अमात्यांनी अचूकरित्या बजावली. बहुतांश मराठी कुटुंबियांना त्यांनी विशाळगडाच्या परिसरात आणि सह्याद्रीच्या खाली कोकणात सुरक्षित ठेवले. इकडे संताजी आणि धनाजी यांनी मिळून कासिम खान, अलीमर्दान खान, इस्माईल खान, खानजाद खान, हिम्मत खान अशा मोगलांच्या अनेक नामवंत सरदारांचा पराभव करून त्यांना कैद केले. कासिम खान आणि हिम्मत खान हे मोगलांचे प्रथम दर्जाचे सैन्यानी मारले गेल्यामुळे मोगल सैन्यामध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले. जिंजीच्या वेढ्यातून राजाराम महाराजांनी स्वतःची योग्य वेळी सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाकडे आले. विशाळगडावरून साताऱ्याला आल्यावर त्यांनी भविष्यातील मोहिमांची दिशा ठरवली. वराड आणि खानदेशवर हल्ले चढवायचे, बऱ्हाणपूरच्या उत्तरेला माळव्यात हल्ले करवायचे, म्हणजे मोगल सैन्य उत्तरेत निघून जाईल असे नियोजन करण्यात आले. तथापि राजाराम महाराजांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाला.
राजाराम महाराजांचे मोठेपण त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमधून दिसून येते. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे सत्तेचे योग्य विकेंद्रीकरण होय. मोगल साम्राज्याचे पतन होण्याचे एक कारण म्हणजे औरंगजेबाच्या हातामध्ये झालेले सत्तेचे अतिकेंद्रीकरण. लोक टिकवण्यासाठी राजाराम महाराजांना नवीन वतने द्यावी लागली. मराठी सेनापतींना हुकूमत पन्ना, वजारत माब, हिम्मत बहादूर असे किताब दिले. सरदारांना सरंजाम दिले, जहागिरा दिल्या. एका परिपक्व आणि कसलेल्या राजाने जे कर्तव्य पार पाडावयाचे होते ते राजाराम महाराजांनी पार पाडले.